हाय हॅलो, कशा आहे सगळे? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा आपला व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे. आज मी मीशोवरून खूप सारे प्रोडक्ट मागवलेत किचनसाठी, तर तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. दाखवते मी तुम्हाला किती प्रोडक्ट मी मागवलेत. त्याच्यातलं एक प्रोडक्ट माहीसाठी पण आहे. हे बघा, एवढे सगळे प्रोडक्ट मी किचनसाठी मागवलेत. तर हे सगळे आता ओपन करणार आहे. आणि हे आहे आमच्या माहीचं. माही इथंच आहे माझ्यापाशी उभारलेली. तर सगळ्यात पहिल्यांदा तिचं ओपन करूयात. मोडो, तुझ्यासाठी बघ मी काय मागवले. एवढं पॅक पण केलंय. जात आहे ना, जात कसा नाही. तर हे मी मागवलेलं आहे माहीसाठी चार्ट. हे बघा, एवढा सगळा चार्ट आहे. ह्याच्यामध्ये किती 8 पेजेसचा आहे हा. तिने काय करती, दरवाजा आहे ना आमच्यावर, त्याच्यावर बोट ठेवती आणि म्हणजे असं बडबड करती बोट ठेवून. आणि कधी कधी पेपरवर करते. पेपर आलेला असते, पेपर सगळेजण वाचायला लागले की ती पण बसते आणि उगाच करती. तर त्याच्यासाठी तिने तसंच करत होती, त्याच्यामुळे मी तिच्यासाठी हा चार्ट मागवलेला आहे. ह्याच्यामध्ये सगळं काय असणार आहे बघत आपण. तर हा बघा, ह्याच्यामध्ये आहे पहिल्यांदा ABCD, नंतर फ्लावर आहेत, फ्रूट आहेत, व्हेजिटेबल आहेत, सगळंच आहे ह्याच्यामध्ये. एनिमल्स, आणखीन इथे पण आहे 1, 2 पण आहे ह्याच्यामध्येच. इथं 1, 2 च्या जागी 2 फिश दिलेले आहेत, 3 च्या जागी 3 गिफ्ट दिलेले आहेत, 4 च्या जागी 4 बदक दिलेले आहेत. असं भरपूर सगळं आहे ह्याच्यामध्ये. कुठंतरी ह्याला अडकावं लागेल आता. आणि हे सगळे हे नॅशनल लीडर्स आहेत हे सगळे. हे झालं एक माहीसाठी. दुसरा आता हे वाला प्रोडक्ट ओपन करूयात. हे आहे दुसरं प्रोडक्ट. तर हे घेतलेलं आहे मी ऍडजस्टेबल स्लायसर. तर ह्याच्याने आपण ड्रायफ्रूट वगैरे, नंतर ह्याच्यावर दिलेलंच आहे काय, अद्रक, गाजर, काकडी, कांदा स्लाइस करू शकतो आपण. चाकून कट करायची गरज नाही. ओपन करते मला. तर हे असं आलेलं आहे. हे असं बाजूला पण होतंय. हे आपण ह्याच्यावर असं ठेवून हा जो पार्ट आहे ना तो इथे लावायचा असा. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट ठेवायचं असेल, काकडी ठेवायचं असेल, गाजर ठेवायचं असेल, ते ह्याच्यात ठेवायचं आणि स्लाइस करायचं. जर ड्रायफ्रूट असतील तर हे लावायचं आणि स्लाइस होऊन इथं खाली हा जो बॉक्स आहे ना त्याच्यात येऊन पडतंय. छान आहे पण प्रोडक्ट. हे झालं दुसरं. आता हे करूयात आपण तिसरं प्रोडक्ट ओपन. हे मागवलेलं आहे मी चॉपर. कांदा, टोमॅटो, नंतर काय ती मिरची वगैरे कट करण्यासाठी. हे बघा,
ग्रे कलर आलेला आहे आणि ह्याच्या बरोबर आणखीन एक काहीतरी एक आहे, याचा तर काही एवढा जास्त उपयोग नाहीये. तर ह्याच्यामध्ये आपण कांदा टोमॅटो काय पण ठेवू शकतो. नंतर ही ब्लेड लावायची अशी आणि नंतर हे वर्ण झाकण लावायचं आणि ओढायचं. एकदम युजफुल आहे हे प्रोडक्ट, खूप म्हणजे खूप जास्त. मी हे पहिल्यांदाच ऑर्डर केलेलं आहे. हे झालं. तर ह्याच्यामध्ये आहे स्प्रिंकलेस सेट. ह्याच्यामध्ये हा 4 बाउल येतात जे की निघतात. ह्याच्यामध्ये आपण जिरे, मोहरी, हळद, चटणी किंवा मीठ हे सगळं ठेवू शकतो. आणि ह्याच्यामध्ये हे ओपन करायला छोटस आहे, तिथून आपण बाहेर थोडं थोडं काढून टाकू शकतो फोडणीला. आणि हे दोन्ही साईडने ओपन होतंय. नाही, एका साईडने ओपन होतंय, दुसऱ्या बाजूने पूर्णच ओपन होतंय. ह्याच्यामध्ये आपण भरू शकतो. आणि हे 4चा सेट आहे, म्हणजे 4 भरण्या एकत्र बसतात त्याच्यामध्ये. आणि हे आपण म्हणजे दुसरीकडे शोधायची गरज नाही. जेव्हा आपण जिरे मोहरी ह्याच्यामध्ये ठेवताना तर इकडे शोधायची गरज नाहीये. तर हे एकदम छान आहे प्रोडक्ट. आणि लास्टला आहे हे ब्लेंडर. हे पण मी ओपन केलं होतं मगाशीच. जेव्हा आपल्याला केक वगैरे करायचा असेल, जर त्याचं मिश्रण तयार करायचं असेल, त्याच्यामध्ये गोट्या जर होऊ द्यायच्या नसेल, तर तेव्हा हे प्रोडक्ट एकदम युजफुल आहे. त्याच्यासाठी मी हे मागवले. कारण कधी कधी मी एखाद्या वेळेस केक पण करते, तर त्याच्यामुळे हे कामाला येते. तर हे झालं 5वं प्रोडक्ट. मग दाखव 1 मिनिट. आणि एकदम हे काही लाईटवर नाहीये, काहीच नाही, फक्त आपल्याला बोटाने प्रेस करायचंय आणि हे फिरतंय. एकदम स्मूथ, जास्त काही जोर पण लावायची गरज नाहीये. हा बघ तू बघ. तर तुम्ही बघितलं की मला किचन मध्ये ना कंटेनर नव्हता, म्हणजे ठेवण्यासाठी चमचे वगैरे आणि पळी जे काय आपले उलटणं हे ते असते ना, तर ते ठेवण्यासाठी माझ्याकडे काहीच नव्हतं. तर मी ना आता मिशोवरून एक ऑर्डर केलेलं आहे, ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. आणि त्याचबरोबर किचन मध्ये ना कुठे आम्हाला खिळे ठोकायला पण ऑप्शन नव्हतं, कारण हे आहेत काय ते स्टाईल आहे, स्टाईल फरशी लावलेली आहे किचनला, त्याच्यामुळं तिथे ड्रिल पण करता येत नाही. आणि माझ्याकडे मोठा रॅक पण नाहीये ते अडकवण्यासाठी, तर त्याच्यामुळे त्याच्यावर ऑप्शन म्हणून मी हे मागवलेलं आहे प्रोडक्ट. तर चला ओपन करते मी आता. आणि ही आमची मऊ नुसतं मधी करते हा करून. हे बघा. तर हा घेतलेला आहे मी कंटेनर बॉक्स. आणि हा बघा असा आहे, ब्राऊन कलर मध्ये आहे. ब्राऊन आणि कोणता म्हणता येईल ह्याला, लाईट ब्राऊन. तर हे 2 कलर कॉम्बिनेशन आहे त्याच्यात. माझ्याकडे ऑलरेडी ना ह्याच्या कंटेनर होते घरामध्ये ब्राऊन कलरचे सगळे, तर त्याच्यामुळे म्हणलं की ते त्याला मॅच होईल, त्याच्यामुळे हा मी कलर मागवलेला आहे. तर चला ओपन करते. तर हे असं घेतलेलं आहे मी कंटेनर. तिथं ठेवायच्या पळ्या उलटणं आणि इकडे बाकीचं जे काय असेल ते चमचे वगैरे सगळे, कारण किचन मध्ये सगळे माझ्या जास्त व्यस्त पडत होते, तर ह्याच्यात मध्ये एकदम व्यवस्थित बसतील आता. तर अशी ह्याला 4 कप्पे आहेत आणि मला हे प्रोडक्ट खूप जास्त आवडलेले. किचनचा छोटासा व्हिडिओ, किचनचे प्रोडक्ट जे की आज मी तुम्हाला दाखवलेले. तुम्हाला हे प्रोडक्ट कसं वाटले ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर ह्या सगळ्यांची जर लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या लिंक दिलेल्या आहेत, तिथून जाऊन तुम्ही तुमची ऑर्डर प्लेस करू शकता. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.
भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बघ बर पिलू काय आहे ती. कस काय आहे ती. बोट वाजायचं असतंय. बोट ठेवायचं असते. हा तस. हा तस. कॅट कुठे सांग बरं मला. बरं डॉग कुठे. तिथं तिथं आहे. इथं आहे. इथं आहे कॅट. हा इथं आहे कॅट बाळा. तिथंच आहे. तिथंच आहे. तिथंच आहे. ठीक आहे. अगं एक तरी नीट बघ. दुसरं पेज. दुसरं पेज बघू आपण काय आहे त्याच्यावर. पलटाव पेज. हो आ बाबा थांबा. ओके इथं पण आहे बाबा. बघ इथं. बघ वाईल्ड अॅनिमल्स. बघ वाईल्ड अॅनिमल्स. बघ ह्याच्यावर काय आहे का. एलिफंट. ती काय. हिप्पोपोटेमस. बोट ठेवून असं. ओके हिप्पोपोटेमस आहे का नाही. बघ इथं बेबी. बघ इथं गुड हॅबिट्स. बघ चांगल्या सवयी काय आहेत. बघ इथं गुड हॅबिट्स. वेकअप अर्ली द मॉर्निंग. त्याच्यावर बसून नसतंय येड. तिला तीच बघायचे ते प्राणी पक्षी.